5 ओवर के मैच में टॉस जीता विसुंबे देवत के कप्तान सुमित डोंगड़े ने और पहले गेंदबाजी करने का फैसला किया और अपने ब्रह्मास्त्र को निकाला देवत के इस मयूर वाघमारे को। और सामने है वाकड़ी की आऊ जो लड़ेंगे वीर मराठा जोहे के लिए। पहली गेंद राइट अप इनटू द ब्लॉक और बाएं हाथ के बल्लेबाज के लिए अच्छी गेंद डाली गई। मयूर वाघमारे जानते हैं उनके 2 ओवर काफी क्रूशियल होंगे इस मैच में। जितना अच्छा वो करेंगे बाकी के गेंदबाज उतना ही अच्छा करने की बाकी के गेंदबाजों को प्रेरणा मिलेगी। वहीं दूसरी तरफ बड़े मंच का बड़ा खिलाड़ी रायगढ़ का हार्दिक पांड्या विश्वजीत ठाकुर ये जानते हैं कि उनकी पारी कितनी अहम है इस मैच में, क्योंकि सेमीफाइनल है, यहाँ से जीते तो फाइनल जीतने का मौका मिल सकता है, चैंपियन बनने का मौका मिल सकता है। और सुमित डोंगड़े भी जानते हैं क्योंकि पिछले साल एज ए खिलाड़ी मैन ऑफ द सीरीज तो उन्होंने जीती थी लेकिन रनर अप रहे थे। 5 ओवर का ये मैच विसुंबे देवत बनाम वीर मराठा जोहे। एक तरफ सुमित डोंगड़े की कप्तानी तो दूसरी तरफ विश्वजीत ठाकुर की कप्तानी। पहला सेमीफाइनल आरपीएल सीजन 2 मंगेश जी वाकड़ीकर इनकी अध्यक्षता में। फुल टॉस किया विश्वजीत ठाकुर के लिए और ऐसे गेंदों को वो नहीं बख्शेंगे। टीम का टोटल बढ़ता हुआ 7 रन। रन आ चुका है। दूसरी गेंद के ऊपर छक्का हासिल किया है। जितने भी मेहमान इस मंच पर बैठे हुए उन सभी मेहमानों का मैं स्वागत करना चाहूंगा आरपीएल के विद्यमान अध्यक्ष मंगेश जी वाकड़ीकर इनकी तरफ से। और जितना भी क्राउड यहां पर आ चुका है इस आरपीएल को देखने के लिए उनका भी स्वागत मैं मंगेश दादा वाकड़ीकर की तरफ से करना चाहूंगा। और जो यूट्यूब पर 24 लाइव इवेंट्स के जितने भी व्यूअर्स हैं उनका भी जरूर स्वागत करना चाहूंगा। लेकिन फिलहाल ये गेंद बैकफुट पर गए, स्क्वायर कट मारने की कोशिश की लेकिन शॉर्ट पॉइंट के ऊपर इस गेंद को फील्ड किया गया। सिंगल जरूर चुराया दोनों ही बल्लेबाजों ने, रमेश पवार और विश्वजीत ठाकुर ने। टीम का टोटल पहुंच चुका है इस पहले ओवर में 8 रन। 8 रन बगैर नुकसान। शुरुआत अच्छी हुई है। शुरुआती 3 गेंदें हो चुकी है। पहली गेंद के ऊपर सिंगल निकाला था रमेश पवार ने, दूसरी एक खराब गेंद डाली मयूर वाघमारे ने। फुल टॉस उस गेंद को खेला मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से विश्वजीत ठाकुर ने 6 और उसके बाद एक अच्छी गेंद के साथ जो वापसी की थी मयूर ने उस गेंद के ऊपर हल्के हाथों से गेंद को टैप किया था शॉर्ट पॉइंट क्षेत्र पर, वहां पर सिंगल निकाला और टोटल को पहुंचाया 8। 3 गेंदें 8 रन। इस ओवर की चौथी गेंद मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर। क्या गेंदबाजी हो रही है, लेकिन ये देखिए क्या रन चुराया। जिस तरह आंखों से काजल चुराया जाता है उसी तरह सिंगल को चुराया, आंखों ही आंखों में इशारा कर। ये भी होना चाहिए, अगर आपको 6 नहीं मिल रहा, आपको अगर 4 नहीं मिल रहा तो सिंगल्स के ऊपर भी ध्यान देना जरूरी है, क्योंकि क्रिकेट में डॉट 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 गेंदों की कोई अहमियत नहीं होती है, लेकिन रन 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 कितने भी आए उसकी अहमियत बहुत ज्यादा होती है। प्रवीण दोगाडे, आपण म्हणतो ना की थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर। एक एक रन महत्वाची केव्हा ठरेल, जेव्हा या धावांचा अपोजिट टीम पाठलाग करेल। निश्चित तौर पर हर एक रन काफी कीमती होता है, क्योंकि हमेशा हम कहते हैं ना शिक्षा में 1 मार्क से आपकी मेडिकल या इंजीनियरिंग की सीट जा सकती है, राजनीति में आप 1 वोट से हार सकते हो, उसी तरह क्रिकेट है। क्रिकेट में 1 रन भी काफी बहुमूल्य होता है। अंतिम क्षण जब आते हैं चेसिंग के समय तो 1-1 रनों को बचाया जाता है, 1-1 रन को बनाया जाता है। टीम का टोटल 10 रन। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है बगैर नुकसान। एक अच्छी शुरुआत वीर मराठा जोहे मयूर वाघमारे एक ब्रेक थ्रू की तलाश में, और इसी के साथ पगबाधित, मैंने कहा था एक ब्रेक थ्रू की तलाश में, तो मयूर वाघमारे ने विकेट हासिल किया। बल्लेबाज रमेश पवार को पगबाधित के तौर पर भेजा वापस पेविलियन। निष्ठा कशी असावी याचं उत्तम ज्वलंत उदाहरण ज्यांनी लढताना दिलं त्या तानाजी मालुसरेंचा महाराष्ट्र, सरखेल दर्यासागर कान्होजी आंग्रे यांचा महाराष्ट्र, तर निरूपणातून ज्यांनी समाज प्रबोधन केलं ते
नानासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र आणि म्हणूनच आपण आणि म्हणतो स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करून जो समाज व्यसनाधीन झालेला त्या समाजाला सुधारण्याचं काम केलं ते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले. अशा अनेक विभूती या महाराष्ट्राने दिल्या. आपण म्हणतो ना नेहमी संत तुकारामांसारखे संत, ज्ञानेश्वर माऊलींसारखे आध्यात्मिक संत या महाराष्ट्राने दिले. बघा महाराष्ट्रामध्ये अनेक रत्नांनी जन्म घेतला है. अरे मेरे वतन के लोगों, जब ये गाना गाया था लता दीदी ने तो प्रधानमंत्री भी रोए थे, क्योंकि गान साम्राज्ञी जो है वो इसी महाराष्ट्र ने दी थी. ये हमारा महाराष्ट्र. आज 14 नवंबर बाल दिन, चाचा नेहरू का जन्मदिन, और कई ऐसी विभूतियों का जन्मदिन है जिन्होंने अच्छा काम किया है. पार्षद मनोज जी भुजबल साहब यहाँ पर बैठे हुए, काफ़ी बार मैंने उनका जिक्र किया है, क्योंकि समाज के प्रति अच्छा काम करो, आपको समाज हमेशा याद रखेगा. गेंदबाज भूषण पाटिल, पारगांव के गेंदबाज भूषण पाटिल लड़ेंगे अपने विचुम्बे देवत के लिए. वहीं स्ट्राइकर एंड पर होंगे. जितना बड़ा मंच उतना बड़ा खिलाड़ी. जिस खिलाड़ी को मैं कहता हूं विश्वजीत ठाकुर, तो नॉन स्ट्राइकर एंड पर बादल मादरे. पेट दादर का ये खिलाड़ी क्या बिन बादल बरसात लेकर आएगा रनों की. विश्वजीत ठाकुर के हवा में लटक चुके हैं, और ये बड़ी मछली जाल में. सुमित डोंगरे का रिएक्शन देखिए इस कैच के बाद. लाखात एक मंगेश दादाचं आयोजन हे अलग. लाखात एक मंगेश दादाचं आयोजन हे अलग. आता आवाज घुमणार हाय रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार हाय रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. देखिए विश्वजीत ठाकुर के आउट होने के बाद विचुम्बे देवत को जो सपोर्ट कर रहे हैं उनके खेमे में खुशी की लहर है. क्यों ना हो, क्योंकि एक गेम चेंजर खिलाड़ी को उन्होंने आउट किया है जो पूरा तख्ता बदल सकता था. इस मैच का पूरा नक्शा बदल सकता था. इस विकेट के बाद मानो एक नई चेतना आ चुकी है विचुम्बे देवत के खिलाड़ियों में. वहीं AK हंगल साहब ने जो शोले में कहा था इतना सन्नाटा क्यों है भाई, उसी तरह शमशान की तरह सन्नाटा छाता हुआ यहाँ पर वीर मराठा जोहे के खेमे में. क्योंकि क्रिकेट विश्व को जीतने वाला विश्वजीत अब पवेलियन वापस आ चुका है. हा नक्कीच प्रवीण दुगाडे, एक मोठा मासा गळाला लागलेला आहे विश्वजीत ठाकूर सारखा, जो कोणत्याही वेळेला मॅचला यू टर्न देण्याची त्याची क्षमता आहे. सहज लिलया षटकार मारण्याची किमया त्याच्याकडून आपण कित्येकदा पाहिलेली आहे. याच मैदानावर जेव्हा रायगड विरुद्ध पुणेचा सामना होता, मिडल ऑर्डरला येऊन त्यांना चौफेर टोलेबाजी केलेली, षटकार चौकार ठोकलेले, तो मात्र आता मैदानाच्या बाहेर जातो. निश्चित तौर पर सुमित भगत अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी. बादल ने इस गेंद को खेलने की कोशिश की थी. नॉन स्ट्राइकर एंड पर नए बल्लेबाज सुमित भगत, अलीबाग का यह खिलाड़ी धाकड़ बल्लेबाज है. बूम माटा के बाद अगर सबसे बढ़िया हार्ड हिटर कौन है अलीबाग में, अगर आप ये सवाल पूछेंगे तो इस खिलाड़ी का नाम कई जगह से आपको लेते हुए लोग मिलेंगे. बादल फिर से एक बार, लेकिन ये ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर. शशि साटम सर का व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के जरिए दूसरे ओवर में टोटल पहुंचता हुआ 11 रन. एक तरफ विश्वजीत ठाकुर के 2 ओवर, एक तरफ मयूर वाघमारे के 2 ओवर. लेकिन मयूर वाघमारे के ओवर में उतने ज्यादा रन नहीं गए. मैंडेटरी पावर प्ले था, 10 रन गए. लेकिन उसके बाद आए भूषण पाटिल ने काफी इंप्रेसिव गेंदबाजी की है वीर मराठा जोहे के खिलाफ विचुम्बे देवत की तरफ से. ये देखिए, ये ऊंचा जरूर खेला है. क्या ये नंबर होगा अच्छे, लेकिन क्या फील्डिंग एफर्ट दिखाया इस फील्डर ने, मानो फेविकॉल इनके हाथों में चिपका हुआ हो. क्या फील्डिंग एफर्ट. सुमित डोंगरे, 1 ही रन मिला, और इस 1 रन के साथ जहां पर 6 होने चाहिए थे, जहां पर बाउंड्री होनी चाहिए थी, वहां पर 1 ही रन मिला, और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 12 रन. प्रवीण कॅप्टन असावा तर असा, नुसती बॅटिंग बॉलिंग नाही, फिल्डिंग पण त्याची तेवढ्याच तोडीस तोड आहे. एअर टाईट क्षेत्ररक्षण बघा, तो एरिया पूर्ण त्याने लॉंग ऑन पासून मिड विकेट पर्यंत आणि स्ट्रेट पर्यंत मंगेश वाकडेकरांचा बोर्ड आहे, तिथून सगळा एरिया त्यांनी कव्हर केलेला आहे.
निश्चित तौर पर एक अच्छे फील्डर की यही निशानी होती है कि वो अपनी टीम के लिए अच्छा काम करे। इस गेंद को खेला डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र पर, एक्स्ट्रा कवर तैनात होने के कारण महज सिंगल मिलेगा और इस सिंगल के साथ टोटल में वृद्धि होती हुई 13 रन। दूसरा ओवर काफ़ी अच्छा जा रहा है विचुम्बे देवत के पक्ष में, लेकिन वहीं अगर इस ओवर को बड़ा बनाना है तो बादल या सुमित भगत को आक्रामक खेल दिखाना होगा। स्ट्राइकर एंड पर इस वक्त बादल। देखिए हम कहते हैं ना हमेशा, जो बादल गरजते हैं वो बरसते नहीं, लेकिन इस बादल को बगैर गरजे बरसना होगा, रनों का अंबार खड़ा करना होगा। दूसरा ओवर प्रोग्रेस में है, दूसरे ओवर में अब तक रन आ चुके हैं। टोटल रन संख्या अगर हम देखें विश्वजीत ठाकुर के आउट होने के बाद अब तक 7 की औसत से 14 रन आ चुके हैं। निश्चित तौर पर क्या होगा इस अगली गेंद के ऊपर, सुमित भगत। ये देखिए सुमित भगत भी ऑन साइड के ऊपर मारने की कोशिश कर रहे थे, लेकिन ये विकेट जा चुका। विकेट तो नहीं गया लेकिन एक डॉट गेंद जरूर आ चुकी है मैदान के बीचों बीच। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद अगर हम देखें टीके माड़ी साहब तो 14 रन आ चुके हैं, 7 की औसत से विकेटें जा चुकी है। रमेश पवार और विश्वजीत ठाकुर जिन्होंने योगेश पेड़कर जैसी कप्तानी कर रही टीम के खिलाफ 112 रन जोड़े थे। हा नक्कीच प्रवीण, एक स्ट्रॉंग टीम आहे, या दावेदार ठरली जाते आहे ही रायगड प्रीमियर लीग सीझन 2 ची। आणि फक्त फलंदाजी किंवा गोलंदाजी नाही या टीममध्ये, तर त्याच्याबरोबर क्षेत्ररक्षणाची जोड सुद्धा त्यांनी दिलेली आहे। एक बॅलन्स टीम आहे, लिमिटेड बॅट्समन, लिमिटेड बॉलर आणि त्याच्या बरोबरीनं एक चांगले क्षेत्ररक्षकांचा भरणा असलेली ही जी देवट टीम आहे, नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि बरोबर त्याच अनुषंगाने त्यांनी झपाझप पावले पुढे टाकलेली आहे। निश्चित तौर पर जिस अंदाज से उन्होंने गेंदबाजी की है, मयूर वाघमारे अपने स्पेल का दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर करेंगे। हा चेंडू मयूर वाघमारेचा सुंदर चेंडू होता, ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली। मयूर वाघमारे अगदी कमी वेळामध्ये फेमस झालेला हा खेळाडू आहे। ओपन टुर्नामेंटमध्ये आपण याला बघितलेलं आहे की शेवटचं षटक याच्या हातामध्ये दिलं जातं, कमी धावा असतात आणि ते षटक सुद्धा जिकिरीनं करून यशस्वीपणे आपल्या संघाला विजय मिळवून देणारा हा गोलंदाज आहे तो मयूर वाघमारे। निश्चित तौर पर जिस अंदाज से वो खेल रहे हैं, जिस अंदाज से गेंदबाजी हो रही है, ये देखिए लगातार दूसरी डॉट गेंद खेल बैठे बादल। ऐसा नहीं होता, क्रिकेट में कनेक्शन कनेक्टिविटी होना ज़रूरी है। डॉट गेंद रनों के इंतज़ार में आपको अगले साल की तारीख का इंतज़ार करना पड़ेगा इस आरपीएल को जीतने के लिए। आरपीएल जीतना है तो सनी देओल की तरह कहो कि ये 2.5 किलो का हाथ अगर किसी पे पड़ता है तो आदमी उठता नहीं, उठ जाता है। वैसा कुछ अप्रोच होना चाहिए। ये देखिए अप्रोच तो जरूर अपनाया बादल ने, लेकिन एक आसान सा कैच। इस ओवर में काम खराब किया, विकेट भी खोया बादल ने अपना, टीम वीर मराठा जोहे का। देखिए जानी जिनके डायलॉग काफ़ी फेमस थे और तिरंगा में जो डायरेक्ट किया था उस डायरेक्टर की मैं तारीफ करना चाहूँगा, क्योंकि नाना पाटेकर और राजकुमार को इकट्ठा लाना ये सबसे बड़ी बात थी और उन्होंने वो करके दिखाया था। लेकिन यहाँ पर वो कौन से ऐसे 2 खिलाड़ी होंगे, तिरंगा तो सुपर हिट हुई, लेकिन वो कौन से ऐसे 2 खिलाड़ी होंगे जो इस इनिंग को सुपर हिट करेंगे। सुपर डुपर हिट अगर होना है तो आने वाले ओवर्स में, आने वाली बची हुई 15 गेंदों में बहुत अच्छा खेल करना होगा, क्योंकि 15 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, 15 गेंदों का खेल शेष है। विचुम्बे देवत की गेंदबाजी पूरी तरह से हावी है वीर मराठा जोहे के खिलाफ। स्ट्राइकर 8 पर प्रयास पाटिल ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला। इस ओवर की चौथी गेंद के ऊपर यह सिंगल आता हुआ मयूर वाघमारे, 1 मैन आर्मी। जो अस्त्र है, जो ब्रह्मास्त्र है सुमित डोंगड़े का, वो काम कर रहा है अपोजिशंस के ऊपर। ठीक है माड़ी, ये जो अस्त्र है जिसका प्रभावी होना ज़रूरी था और वो प्रभावी हो रहा है अपनी सुमित डोंगड़े जिस टीम की कप्तानी कर रहे हैं विचुम्बे देवत।
संदीप जी वाघमारे और बीडी पाटिल जिस टीम के ओनर है उस टीम के खिलाफ काफी अब- अच्छा काम कर रहे हैं। ये गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, देखिए किस तरह से सुमित भगत भी समझ नहीं पा रहे हैं। मयूर वाघमारे अगर इसी तरह गेंदबाजी करते रहे तो ये विचुम्बे देवट टीम को चैंपियन बना सकते हैं आरपीएल सीजन 2 के। खरं तर मयूर वाघमारे हा नुसता अस्त्र नाही तर ब्रह्मास्त्र आहे हे या टीमचं आणि तो सिद्ध करतोय तो या मैदानावर। प्रेक्षकांना एक विनंती आहे, जी साईड स्क्रीन आहे आमची त्याच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाजूला व्हायचंय प्लीज। साईड स्क्रीनवर जे प्रेक्षक आहेत मी आयोजकांना विनंती करतोय आणि जी समोर जी साईड स्क्रीन आहे त्याच्या बाजूलाही जे प्रेक्षक आहेत त्यांनाही आता मी विनंती करतो की तुम्ही बाजूला हो, फलंदाजीला कोणताही त्रास होता कामा नये। प्रवीण दुगाडे तुम्ही म्हणालात त्यांना बाजूला व्हायला, पण ते आता बसणार कुठे हाही प्रश्न आहे, कारण एवढी तुडुंब गर्दी भरलेली आहे की आता जागा बसायला नाही, उभं राहायला जागा राहिलेली नाही। जिकडे बघावं तिकडे पाहावं तिकडे प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक आज या शेवटच्या दिवशी आलेले आहेत आणि आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, सगळ्यांना कामाधंद्यापासून आज आराम करण्याचा दिवस आहे, मात्र आज तो साजरा केला जातोय तो आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मैदानावर। नक्कीच ही एवढी गर्दी पाहिल्यानंतर असं मन भरून येतं, कारण बरेच दिवस आपणही समालोचन क्षेत्रापासून कोविडच्या लढ्यामध्ये होतो। कोविडचा लढा आता कुठेतरी पूर्णत्वास येतोय, 100 कोटीच्या वर लसीकरण गेल्यानंतर आता कुठे आपण बाहेर निघतोय आणि त्यानंतर समालोचन करताना ही एवढी मोठी भली मोठी गर्दी पाहिल्यानंतर आपले ते दिवस आठवतात ज्यावेळी आपण मैदानाकडे असायचो, समालोचन करायचो आणि गर्दी पाहायचो। राया शिवरायांच्या दो ओवर में 25 आने चाहिए मेरे ख्याल से टिकेमाड़ी साहब। 30 गेंदों में 40 प्लस अभी यहाँ से ढूंढने होंगे, क्योंकि इनके पास भी प्रवीण दुगाडे खरं तर आता असं वाटतच नाही का ही जोह्याची टीम आहे। विश्वजित ठाकूर सारखा बलाढ्य फलंदाज या टीम मध्ये असताना अशी दुर्दैवी अवस्था जोहेची करून ठेवली आहे सुमित घोंगडेच्या विचुंबे देवतनं की बस रे बस। लेकिन बल्लेबाजों को भी ये सोचना होगा कि इस स्थिति से हमें खुद को अच्छी पोजीशन में किस तरह से लेकर आना है, क्योंकि उनके पास भी विश्वजीत ठाकुर के 2 ओवर मौजूद है। तो ऐसे में अगर ये 40 प्लस होते हैं, 25-30 अगर रन निकालते हैं आखिरी 2 ओवर्स में मारधाड़ मचा के, तो ये मैच भी एयर टाइट बन सकता है। हा नक्कीच आपलं म्हणणं रास्त आहे। जर का या 2 षटकांमध्ये 25-30 धावा आल्या तर एक चेसेबल स्कोर उभा करू शकेल ते वीर मराठा जोहे। रोशन पाटील बघत असतील, डोळे लावून बसले असतील या मॅचकडे, कारण त्यांचा हा संघ मैदानात त्यानं उतरवलेला आहे। गोलंदाजीसाठी येत आहे ते आदित्य मस्कर छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षाकडून। तुडुंब भरलेलं प्रेक्षकांनी हे मैदान, हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर आणि हात तटवलाय लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक धावतोय आणि काय क्षेत्ररक्षण केले, लाजवाब असं क्षेत्ररक्षण, टाळ्या वाजवायला भाग पाडलेलं आहे ते सुमित धोंगडेनं। आज सुमित धोंगडेचा दिवस आहे, एक एकाचा लकी नंबर असतो ना तसा लकी डे असतो, लकी दिवस असतो आणि आज कदाचित सुमित धोंगडेचा हा लकी दिवस आहे। त्याला नशीब पण साथ देतं, असं म्हणतात नशीब कोणाला साथ देतं, जो परिश्रम करतो, जो मेहनत करतो त्याला नशीब साथ देतं आणि परिश्रमांना या मेहनतीला नशिबाची जोड मिळते ती सुमित धोंगडेला। हा चेंडू, ओ सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय, हा चेंडू जातोय तो निर्धाव आणि 17 धावांवर वीर मराठा जोहे संघाचा धावफलक जाऊन पोचलेला आहे। चौथं षटक सुरू आहे, 5 षटकांचा हा सामना आहे, फक्त षटकं एक षटक कमी करण्यात आलेलं आहे आणि हे चौथं षटक सुरू आहे। फुलटॉस चेंडू, जमीन लगतचा फटका, मिड विकेटमध्ये चेंडू जातोय, गरंगळात थोडीशी मिसफिल्ड होते, मात्र त्या मिसफिल्डचा फायदा फलंदाजांना उठवता आला नाही। एक सिंगल या चेंडूवर मिळते। मिडल ऑर्डरला आलेले सुमित भगत खेळतात 1 धावेवर 4 चेंडूमध्ये, प्रयास पाटील खेळतोय 4 चेंडूंमध्ये 4 धावांवर आणि संघ जाऊन पोहोचलाय वीर मराठा जोहे 3 बाद 18। शांत क्रिकेट, भयान शांतता मैदानावर पसरलेली आहे। जसं विकेट जातात तशी फक्त टाळ्या, म्हणजे आपण लॉर्ड्सला जसं बघतो क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमन,
असं म्हटलं जातं. सभ्य गृहस्थांचा खेळ आणि तोच खेळ सुरू आहे. हा चेंडू बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद सुमित भगत. बसलेला आहे तो वीर मराठा जोहेला प्रवीण दुगाडे. रायगडचा मानबिंदू असलेली ही स्पर्धा आहे. रायगडच्या शिरपेच्या तुरा खोवा अशी ही स्पर्धा आहे. महाकुंभ मेळा रायगडच्या क्रिकेटवीरांचा इथे जमलेला आहे आणि सगळे रथी महारथी सगळे मातब्बर खेळाडू या मैदानावर खेळताना आपण बघतोय. आणि एखाद्या चाळणीमध्ये आपण सुरुवातीला काय केलेलं 32 हिरे माणकं टाकलेली आणि आता ते चाळून 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 मौल्यवान रत्न आज 8 राहिलेली आणि त्या 8 रत्नांनी आज या मैदानावर खेळ मांडलेला आहे. त्यामधीलच ही 2 रत्न आहेत, विचुंबे देवत आणि वीर मराठा जोहे. अतिशय चांगला रंगतदार सामना. दोन्ही डगआउटमध्ये आता भयाण शांतता आहे. थोडंसं चेहऱ्यावर आनंद बघितला तर विचुंबे देवतच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. थोडीशी मायुसी आहे वीर मराठा जोहे संघाच्या सपोर्टर्सवर. मात्र क्रिकेट आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेट. कधी रंग बदलेल हे सांगू शकत नाही. हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर, फुल टॉस, पुन्हा जमीन लगतचा फटका. मिड विकेटमध्ये चेंडू जातोय. 1 धावेची ऐवजी 2 धावा मिळतात. मिसफिल्ड होते थोडी आणि त्या मिसफिल्डचा फायदा उठवला फलंदाजांनी. या 2 धावांनी 20 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे ती जोहे. खरं तर प्रवीण दुगाडे, जमिनी लगतच्या फटक्यांच्या पेक्षा हवाई हल्ले करावे लागतील, दे घुमाके फटके मारावे लागतील, तरच या शेवटच्या षटकांमध्ये, या 2 षटकांमध्ये 15 ते 20 धावा येतील. अन्यथा परिस्थिती कठीण होईल जोहे संघाची. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र गोलंदाजी एवढी तिखट आहे, एवढा तिखट मारा आहे की फलंदाजांना मोके मिळत नाही. आणि हे 4थं षटक संपलेलं आहे. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर वीर मराठा जोहे पोचलाय 4 बाद 21 वर. स्वप्न हे त्यांनी साकार केलं रायगड प्रीमियमचं भव्य आयोजन. स्वप्न हे त्यांनी साकार केलं रायगड प्रीमियमचं भव्य आयोजन. भव्य आयोजन असं नियोजन केलंय अचानक मित्र मंडळानं. भव्य आयोजन असं नियोजन केलंय अचानक मित्र मंडळ. हा अचानक मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ शिरडोन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली भव्य आणि दिव्य रायगड प्रीमियर लीग सीझन 2. आमचे उमेश भोईर स्कोरिंग करतायत, जेवायलाही गेले नाहीत ते आणि तिथे थांड मांडून बसलेले आहेत. कोणत्या चेंडूवर किती धावा आल्या, 100 धावा कधी झाल्या, 2000 धावा कधी झाल्या, या सगळ्या इत्यंभूत माहिती आपल्या वेगवेगळ्या पेनाने, मला असं वाटतं 5-6 प्रकारचे पेन, कलरचे पेन त्यांनी इथे आणलेले आहेत आणि इत्यंभूत अशी माहिती आपल्याला इथे देत आहेत. सेल्डम फोटोग्राफी करतायत. खरं तर सेल्डम फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायला पाहिजे होते, परंतु आज इथे फोटोग्राफी करतायत. त्यांनाही मनापासून आपण त्यांचं धन्यवाद व्यक्त करूया. आमचे पाहुणे आदरणीय पाटील साहेब, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य DP पाटील साहेब यांचा मान सन्मान इथे केला जातोय. माजी सभापती पेण पंचायत समिती. क्या बात आहे, तगडा स्ट्रोक लंगॉनला मारलाय. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले स्टँडच्या दिशेने हा उत्तुंग षटकार. किधर थे भाई, प्रश्न विचारतायत इथे सगळे प्रेक्षक की हा होता कुठे, याला कुठे ठेवलेला या रोहित घरतला, 6व्या क्रमांकावर का त्याला पाठवलं, का त्याला अगोदर पाठवलं नाही. या जर तरच्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. जर तर चालत नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट नाही. असो, देर से आए है लेकिन दुरुस्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही. टोला आणला, शरीरयष्टी किरकोळे बघा रोहितची, अजिबात काही बॉडी जास्त नाही त्याची, व्यायामानं कमवलेली नाही, मात्र सडपातळ बांध्याचा हा खेळाडू टायमिंग चांगलं जुळवतोय. अविनाश पाटील गोलंदाज तयार. समालोचन कक्ष एंडकडून हा चेंडू पुन्हा मारायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत आहे आणि कडा घेतली की नाही पंच सांगणार आहेत. आणि फलंदाज बाद रोहित घरत.
27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 5-5-27 वीर मराठा जोहे संघाच्या व्यासपीठावर आज पाहुण्यांची मांदियाळी जमलेली आहे. जशी पंढरपूर आणि आळंदीची जेव्हा यात्रा असते तेव्हा आपण जर बघितलं तर इंद्रायणी तीरी आणि चंद्रभागेच्या तीरी जशी सगळी संतांची मांदियाळी जमते तशी आज पाहुणे खूप आलेले आहेत. म्हणजे ज्यांना 8 दिवस यायला जमलं नाही तेही पाहुणे आहेत आणि जे नेहमी येतात तेही पाहुणे आज इथे व्यासपीठावर आलेले आहेत. भरपूर गर्दी आहे. मी आपल्या मुलांना विनंती करेन की पाहुणे आल्यानंतर त्यांना कृपया आपण जागा करून द्या. यानंतरचा जो सामना होणार आहे त्यासाठी नाणेफेकीसाठी मी दोन्ही कॅप्टन्सना इथे आमंत्रित करतोय. दुसरी सेमीफायनल. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाय लाईन आणि लेंथ स्फोटक गोलंदाजी आहे. तगडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती देवत विचुंबे संघाकडून. विचुंबे देवत विरुद्ध वीर मराठा जोहे असा हा सामना रंगतोय मैदानावर. अविनाश पाटील शेवटचं षटक घेऊन आलेत. स्लॉग ओव्हर. हा चेंडू हा जोरदार अपील केलाय आणि फलंदाज बाद होतोय. प्रयास पाटील. चार चेंडू या षटकातले झालेले आहेत आणि डीजे मास्टर पण टायमिंगचे आता स्ट्रोक मारतायत. खरं तर त्यांनाही मनापासून धन्यवाद देऊया. ही स्पर्धा यशस्वी का झाली तर प्रत्येकाने आपले एफर्ट्स पणाला लावलेले आहेत आणि जे लाईव्हच्या माध्यमातून 24 लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं मनापासून आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. साधारण 8-10 हजार प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत घर बसल्या. आणि आंध्र प्रदेशला वाघबीळ ठाण्याचे गोल्ड मॅन विलास पाटील आंध्र प्रदेशवरून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया. आणि त्यांच्याबरोबर जी कोणी मंडळी असेल त्यांची मित्रमंडळी किंवा फॅमिली मेंबर्स त्यांचंही स्वागत. हा चेंडू हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. काय क्षेत्ररक्षण. घर फिरले ना की घराचे वासे पण फिरतात असं म्हणतात आणि तसंच होतं. एकही नाणं किंवा एकही स्ट्रोक बाजूनं जात नाहीये. तो वीर मराठा जोहेच्या सगळेच्या सगळे पॅत्रे जो तुम्ही म्हणता ना प्रवीण दुगाडे ते सगळे पॅत्रे या सुमित ढोंगडेच्या बाजूने जाताना आपण बघतोय. बघा तुमच्या संघर्षाला जर यशाची झालर असेल आणि नशिबाचीही साथ असेल तर तुमच्या संघर्षाला एक वेगळी झळाळी प्राप्त होते आणि तेच दिसतंय सुमित ढोंगडेच्या बाजूनं. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. आणि हा शेवटचा वेल फिनिश करतोय की काय. उतुंग मारलेला हा षटकार आणि मारणारा आहे हरीश गावण. शुक्रिया डीजे. सेकंड टॉस की तरफ भी हमें बढ़ना चाहिए. हरिओम डोलवी बनाम दिनेश स्मृति कुंडेबहाड़, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा, ओमकार हरपाल और समाधान वास्कर. मैं एडवोकेट मनोज जी भुजबल म्यूनसिपल कॉरपोरेशन पार्षद पनवेल, इनसे गुजारिश करना चाहूँगा कि आपके शुभ हाथों टॉस किया जाए. मैं बुलाना चाहूँगा समाधान वास्कर और ओमकार हरपाल को टॉस के लिए. समाधान वास्कर यहाँ पर नज़र आ रहे हैं, ओमकार हरपाल भी नज़र आ रहे हैं, दिनेश स्मृति कुंडेबहाड़ और हरिओम पेन डोलवी. देखिए वीर मराठा जोहे के लिए ये रन बचाना काफ़ी मुश्किल काम है, लेकिन क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टनसी हम कहते हैं. मैं एडवोकेट मनोज भुजबल साहब से गुजारिश करना चाहूँगा कि आप टॉस बॉक्स में हो. ॲडव्होकेट मनोज भुजबळ आणि त्यांच्या समवेत मला असं वाटतं बळीराम शेठ चाललेले आहेत. त्यांचंही मनापासून माजी सरपंच त्यांचं आपण स्वागत करूया. दीपक. इस रायगड प्रीमियर लीग मधील दुसरा उपांत्य फेरीचा सामना तुमच्या समोर येतोय. एका बाजूला हरिओम डोलवी पेण, दुसऱ्या बाजूला दिनेश स्मृती कुंडेबहाड़ संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. अगोदरच देऊया आपण सन्माननीय मनोजी भुजबळ साहेबांच्या शुभ हस्ते
या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. सन्माननीय बळीराम शेठ पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हेट इज द कॉल. टेल इट इज. टॉस जिंकलाय हरिओम डोल्बी पेंट संघानं. ओमकार, अभिनंदन सर्वप्रथम तुझं. कसं वाटतंय आज पाहायला गेलं तर संपूर्णपणे बऱ्याचशा पाहायला गेलं तर पेंटचा पाठिंबा आज मिळतोय. बऱ्याचशा मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आलाय. समोर दिनेश स्मृती कुंडेवाळ संघाचं सुद्धा आव्हान आहे. पहिल्यांदा टॉस जिंकून काय घेणार? बॉलिंग करू आम्ही, कारण एक बेनिफिट भेटला आहे आम्हाला, त्याचा एक फायदा घेऊ आम्ही. आणि प्रथम इथं बोलायचं म्हणजे माझ्या गावातले सगळे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे माझ्यासाठी मॅच बघायला आले. आणि 2 दिवस झाले की ते माझ्या प्रत्येक मॅच झाली का मला येऊन बोलायचे, बाबा तू असा खेळ तसा खेळ. आणि सगळे असतील, रोहित असेल, किरण असेल, सगळे माझ्याबरोबर असतात. तेवढे शुभम असेल, सगळे प्लेयर आहेत ना, हे माझ्यासाठी जेवढेच भावासारखेच आहेत आणि एकदम कॉन्फिडन्स देतात. नक्कीच पेंट नगरीचा चांगलाच पाठिंबा तुला मिळतोय. फायनलसाठी शुभेच्छा असतील, परंतु समोर मात्र पाहायला गेलं तर आव्हान सुद्धा आहे. ते AK-47 समाधान वास्कर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पाहायला गेलं तर 5 षटकांचा सामना असेल. समाधान वास्करचं किती आव्हान असेल, कारण प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन आणि त्यापेक्षा चांगली फलंदाजी या संपूर्ण रायगड प्रीमियर लीगमध्ये केले. किती धावांपर्यंत त्यांना, तुमच्या मनामध्ये कोणती धावसंख्या असेल की इथपर्यंत धावा त्यांनी केल्या तर या धावा चेस होऊ शकतील? बॅटिंग तर समा आउटस्टँडिंग करतो आहे आणि जसा फॉर्मात आहे तसाच आहे. पण बॉलिंग अटॅक पण आमचा थोडा चांगला आहे की आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की बॅटिंग लाईनअप आमची आज 2 दिवस झाले जशी चालले त्याप्रमाणे खेळायचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ओमकार, समाधान टॉस विरोधामध्ये गेलाय. पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे समा आणि जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट आपण म्हणतो आणि तू लढलास आज. लढवय्या आणि संपूर्ण टीम मॅनेजमेंट आत्तापर्यंतची प्लॅनिंग जर पाहिली तर अगदी योग्य रीतीने चाललं आहे. आता फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे आणि समोर आव्हानसुद्धा तेवढाच चांगला संघ आहे आणि खूप चांगला परिपक्व संघ म्हणून पेंट संघाकडे पाहिलं जातं. किती आव्हान आहे आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आता मात्र काय अपेक्षा आहेत? नक्कीच समोर ओमकारची टीम आहे, खूप छान परफॉर्मन्स करून इथपर्यंत ते पण पोचलेत. नक्कीच आम्ही आमचा 100% द्यायचा प्रयत्न करू. 65-70 पर्यंत स्कोर आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच आम्ही त्यांना फाईट देऊ. आत्तापर्यंतचा प्रवास खूप चांगला झाला आहे, परंतु ही अतिशय महत्त्वाची मॅच आहे कारण इथून फायनलचा प्रवास आहे. अजून कोणत्या दिशेला इम्प्रूव्हमेंट्स आवश्यक आहेत तुमच्या टीममधून की या डिपार्टमेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्या तर नक्कीच आम्ही 100% फायनलमध्ये जाऊ, असं काय वाटते तुला? नक्कीच आम्ही आधीच्या मॅचला क्षेत्ररक्षणामध्ये बरेच आम्ही मिसफिल्ड केल्या, त्या आम्ही चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. बाकी आमचं बॉलिंग बॅटिंग परफॉर्मन्स जो प्लेअरला आपण अपेक्षेने बघतो तो अपेक्षा पूर्ण करतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील समाधान तुला. तर टॉस बॉक्समधून हरिओम डोल्बी पेंट संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि दिनेश स्मृती कुंडेवाळ संघाला मात्र आमंत्रित केलंय ते फलंदाजीसाठी. थँक्यू सो मच. मान्यवरांचा सुद्धा आभार आणि जाऊया टॉम बॉक्सकडे. थँक्यू. धन्यवाद दीपक. वळूया मॅचकडे, जिथे जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे आणि हरपालनं सांगितलं की त्याचे सगळे गाववाले आले आहेत. कुठे बसलेत? फणसवाडी इकडे. हा, इकडून आवाज येतोय बघा. फणस डोंगरी. हा, फणस डोंगरीचे सगळे खेळाडू पेण डोलवीला सपोर्ट करणारे आज पेण तालुक्यातील बरीचशी मंडळी आज या पनवेल तालुक्यामध्ये आलेली आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या दुसऱ्या सत्राकडे घेऊन जातो. मात्र समालोचनासाठी मी आमंत्रित करेन ते आमचे हिंदीचा बुलंद आवाज महाराष्ट्रातील प्रवीण दुगाडे यांना. शुक्रिया टीके माड़ी सर. देखिए 30 गेंदों में 35 रन बनाने हैं. 5 ओवर में 7 की औसत से, औसत उतनी ज़्यादा नहीं है लेकिन विश्वजीत ठाकुर के 2 ओवर बहुत कुछ कह सकते हैं इस मैच में, क्योंकि इनके 2 ओवर ये कितने विकेट्स लेते हैं उसके ऊपर ये मैच आगे चल सकता है. प्रवीण दुगाडे बहुत कुछ नाही, खूप खूप सांगणार आहेत, कारण हा गोलंदाज काय असा लेचापेचा गोलंदाज नाही. बरीचशी मैदानं ज्यानं गाजवलेली आहेत आणि इंटरनॅशनल मॅच खेळलेला हा खेळाडू आहे टेनिस क्रिकेटमधला. निश्चित तौर पर देखिए बड़ा मंच, बड़ा खिलाड़ी है, लेकिन स्कोर बोर्ड के ऊपर रन भी होने चाहिए. वो जो प्रेशर रहता है स्कोर बोर्ड के ऊपर, कम से कम 5 ओवर में 50 होने चाहिए. और ये देखिए सुमित डोंगड़े कवर्स पे चक्का लगाया. इससे अंदाजा लगाया जा सकता है कि सुमित डोंगड़े इस पूरे IPL में किस फॉर्म से खेल रहे हैं. खरं तर सुमित डोंगडेंना दिलेला आपल्याला उत्तर आहे. आपल्याच दिशेने त्यांना असा काय टोला आणला की हम भी किसी से कम नहीं, वो शेर है तो हम भी 1.25 शेर है. निश्चित तौर पर सुमित डोंगड़े ने बिल्कुल सही दर्शाया कि अगर
विश्वजीत ठाकुर है तो मैं भी सुमित डोंगड़े हूँ। लगातार 2 स्कोरिंग शॉट, एक लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 तो दूसरा शॉर्ट ऑन पुल के जरिए मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से 4 रन। जमाना जमाने से हम नहीं, ये बताती हुई तो मैन ऑफ द सीरीज के लिए देखिए 1 रन का 1 पॉइंट्स होगा और 1 विकेट के 5 पॉइंट्स होंगे। तो जिसके ज्यादा पॉइंट्स होंगे स्क्रीन पर आपको नजर आएंगे। हा नक्कीच बऱ्याचशा जणांचे आता कॅल्क्युलेशन्स चालू झालेले असतील की बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये कोण आहे, सिरीजच्या रेसमध्ये कोण आहे। फिर से एक बार सुमित डोंगड़े अक्रॉस द लाइन, लेकिन जो 10 रन वाला उन्हें काम करना था, शुरुआत अच्छी होनी जरूरी थी, वो शुरुआत सुमित डोंगड़े ने दी है 2 स्कोरिंग शॉट की वजह से। पहली डॉट, उसके बाद 6, उसके बाद 4, भले एक डॉट गेंद खेली हो लेकिन विकेट पे सुरक्षित रहना ये विचुम्बे देवत के लिए काफी अच्छी बात है, बड़ी बात है। सुमित डोंगड़े जितनी देर तक रुके रहेंगे उतनी देर तक ये मैच पक्ष में रहेगा वीर मराठा जोए के खिलाफ विचुम्बे देवत के पास। और इस गेंद को खेला स्क्वायर का डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। सुमित डोंगड़े ऑन फायर, 14 टीम का टोटल। सुमित डोंगड़े खेल रहे अपने निजी 14 पर। बेस्ट बॉलर की रेस में एक बॉलर तो नहीं है नरेश ठोंबरे, लेकिन जो उन्होंने औसतन गेंदबाजी की है उनकी टीम के लिए वो लाजवाब है बेस्ट बॉलर की तरह, क्योंकि 10 ओवर उन्होंने किए पूरे आरपीएल में और अब तक एक भी छक्का खाया नहीं है। इतनी सटीक लाइन और लेंथ भरी गेंदबाजी उन्होंने पूरे आरपीएल में की है। रायगढ़ एक्सप्रेस हथनोली के सपूत ने, उसकी वजह से उनके बाकी गेंदबाज बेस्ट बॉलर की रेस में आ चुके हैं, क्योंकि उन्हें विकेटें ज्यादा मिली नरेश ठोंबरे के खिलाफ डिफेंसिव खेलने की वजह से। आणि प्रवीण इथे फलंदाजी करताना हा जो सुमित डोंगड़े आहे तो फक्त फटके नाही मारत तर दिलखेचक फटके मारतोय, प्रेक्षणीय असे फटके मारतोय, त्याचे फटके बघायला प्रेक्षकांना आनंद होतोय। देखिए सीजन 1 में ये रनर अप थे, एज अ प्लेयर एज अ आइकॉन खेल रहे थे ओंकार पाटिल के नेतृत्व में। Yes. इस साल उन्हें बतौर कप्तान जिम्मेदारी मिली है, तो उन्होंने मन में ये ठान लिया है कि मैं रनर अप क्यों, मैं चैंपियन बन सकता हूं, मुझ में वो ताकत है चैंपियन बनने की, और वो ताकत वो दिखा रहे हैं बतौर बल्लेबाज, बतौर एक अच्छा कप्तान। और उनका साथ दिया मयूर वाघमारे ने हर एक क्षण में, हर एक मैच में अच्छी गेंदबाजी कर। खरं तर क्रिकेट म्हणजे एकट्या दुकट्याचा खेळ नाही, सांघिक खेळ आहे। प्रत्येकाने कोणी खारीचा वाटा, कोणी सिंहाचा वाटा, कोणी हत्तीचा वाटा, असे वाटे उचलले पाहिजेत आणि प्रत्येक जण आपापल्या परीनं इथे वाटा उचलला या देवट टीमनं आणि एक चांगली बॅलन्स टीम तयार केली बघा। निश्चित तौर पर आपने ठीक कहा, क्योंकि गिलहारी ने जब सेतु में छोटा सा काम किया और हमने देखा ना प्रभु राम की उंगलियां उनके पीठ पर नजर आती है। सुमित डोंगड़े और ऑन फायर, ये देखिए ऐसे खेलेंगे सुमित डोंगड़े तो ये मैच नहीं बचा पाएगी। वीर मराठा जो है, जो लड़ना जानते हैं, जो संघर्ष करना जानते हैं, लेकिन मयूर वाघमारे और जो बाकी गेंदबाजों ने जो गेंदबाजी की है, भूषण पाटिल हो या फिर आदित्य मस्कर हो या फिर अविनाश पाटिल, इन गेंदबाजों के बदौलत माजी सरपंच अविनाश गाताडे, डॉक्टर अविनाश गाताडे यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं। और ये देखिए सुमित डोंगड़े के बल्ले से निकला हुआ एक और फायर, 6 रन। विचुम्बे देवत फाइनल के द्वार पर दस्तक देती हुई, और बिडिशेट पाटिल इनकी तरफ से सुमित डोंगड़े को उनकी 2 उंगलियां, मतलब 1 उंगली की ताकत 1000, मतलब इनाम आ चुका है 2000। गेंद दीजिए, गेंद टोटल देखिए 35 का पीछा करते हुए 25 रन। टीके माली साहब, क्या आपका कोटा बचा रहेगा? सुमित डोंगड़े का जलजला, सुमित डोंगड़े का तूफान, सुमित डोंगड़े नाम की आंधी ने सब कुछ तहस नहस किया। उससे पहले मयूर वाघमारे का एक तेज तर्रार, मैं कहूंगा एक बढ़ाव आया था गेंदबाजी का,
उस बहाव में बह गई बल्लेबाजी और सुमित टोंगड़े के तूफान में तहस नहस हुई गेंदबाजी वीर मराठा जोहे की। ये गेंद फिर से एक बार सीधे बल्ले से इस गेंद को खेला। देखिए कितना अच्छा खिलाड़ी है ये, जिम्मेदारी भरा खेल खेल रहे हैं। छक्का चौवा आने के बाद सिंगल्स के लिए भी जा रहे हैं, ताकि कोई भी अपोजिशन्स को ये मौका नहीं दे रहे कि वो उनके ऊपर हावी हो। आणि हेच तर पाहिजे एका गुणवान खेळाडूची लक्षणं काय, मोठ्या खेळाडूची लक्षणं काय, की जर चेंडू खराब असेल तर त्याला षटकार चौकार मारायचा आणि चांगल्या चेंडूला मेडल घालवण्यापेक्षा सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करायचं, आणि तेच करतोय तो सुमित धोंगडे। हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, टोलवलाय चेंडू, सरळ जातोय सीमारेषेजवळ आणि हा खणखणीत असा चौकार। जी है ना, विसुम्बे देवत के संदीप जी वाघमारे और बीडी पाटिल इनकी तरफ से हाँ। सुमित डोंगड़े के लिए तो 2000 रुपए का इनाम आ चुका था, लेकिन पहले सत्र में जिन्होंने अच्छा काम किया मयूर वाघमारे, इनके लिए भी 2000 का इनाम आ चुका है। हा चेंडू अमोल सेल्वन, एक सिंगल रन काढलेली अमोल सेल्वनला बघा प्रवीण दुगाडे, दोनच चेंडू मिळाले या संपूर्ण आतापर्यंतच्या या सगळ्या प्रवासामध्ये, सलामीवीरांच्या प्रवासामध्ये। 2 चेंडूमध्ये त्यानं एक चौकार मारला आणि एक सिंगल, म्हणजे त्याची फक्त बघ्याची भूमिका आतापर्यंत झालेली, परंतु त्याला जेव्हा चान्स मिळाला तेव्हा त्यानं पण एक चौकार ठोकला। सुमित धोंगडे एबी डिव्हिलियर्स आहे हा, चौफेर टोलेबाजी, या मैदानाचा कोणताही कोपरा नाही की तिथे तो फटके मारू शकत नाही। 360 डिग्रीमध्ये गर 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 फिरतो हा फलंदाज सुमित। शॉर्ट पिच चेंडू, सुमितनं लॉंग ऑनला चेंडू मारलाय आणि हा चेंडू जातोय संतोष चौधरी यांच्या बॅनरकडे चौकारासाठी, आणि हा सामना जिंकलेला आहे तो विचुंबे देवत संघानं। विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। हॅलो, थँक्यू सो मच टिकेमाळी सर। जाऊया आपण या मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी आमचे सत्कार मूर्ती यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतोय। या ठिकाणी आमचे सन्माननीय अनंताजी माळी साहेब जांभिवली या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। मी सुशांतजी वेदक आणि कैलासजी वाजेकर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे। मी